झी 24 तास एक पाऊल पुढे. एकदा देऊन उपयोगी असतं का वारंवार पुन्हा जेव्हा आपण आरटीओचं लायसन्स रिन्यू करायला जातो तेव्हाही टेस्ट आणि प्रशिक्षण आवश्यक आहे? तेव्हा देणं पण आवश्यक आहे. वेगाबद्दल एक मी तुमच्या समोर गणित ठेवू इच्छितो सर्वांना. वेग तुमची गाडी 10 किलोमीटरने जाते स्पीडने, म्हणजे एका सेकंदात तुम्ही 10 फूट तुमची गाडी जाते. पण रस्त्यावरती आपण जेव्हा गाडी चालवतो तेव्हा 40 किलोमीटरने चालवतो तर एका सेकंदात 40 फूट जाते. आणि हायवेवरती आम्ही 80 ते 90 याने जातो, म्हणजे एका सेकंदात तुम्ही 80 ते 90 फूट जाता. तुम्ही ते चित्र बघून डोळ्याला मेसेज देऊन तुम्हाला ऍक्शन घ्यायला वेळ पुरा नाही, कारण तुमचा स्पीड जास्त असतो. तेच आपल्या प्रेक्षकांनी सांगितलंय की या सगळ्या अपघातांना वेगाची नशा कारणीभूत आहे. एक सुंदर वाक्य आहे. डॉक्टर गेराल्ड वाइल्ड आणि डॉक्टर नेरनबर्ग हे रोड रेज थेरपिस्ट आहेत. ते रोड रेजवरच काम करतात आणि त्यांच्या मते अमेरिकेतले 53% ड्रायव्हरना रोड रेजची लागण झालेली आहे. त्यांचा अचानक उफाळून येणारा संताप ड्रायव्हिंग करताना त्याला रोड रेज म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की वेन वी हॅव बेटर कार्स ॲज कम्पेअर्ड टू यस्टर इयर्स. 31-40 वर्षाची अँबॅसेडर किंवा फियाट पहा पूर्वीची आणि आजच्या कार पहा, विथ ऍक्टिव्ह सेफ्टी, पॅसिव्ह सेफ्टी, सीट बेल्ट, एअर बॅग्स आणि सो ऑन. इतके आता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत. मागे कॅमेरा आहे, पुढे कॅमेरा आहे आणि वी हॅव बेटर रोड दॅन यस्टर इयर्स. एक 40 वर्षापूर्वीचे आपले भारतातले रस्ते पहा, आजचे रस्ते पहा. देन वाय ही सेज ऍक्सिडेंट्स आर इन्क्रीजिंग इफ वी हॅव बेटर कार्स, बेटर रोड्स. मग अपघात का वाढतायत? त्याने फार सुंदर उत्तर दिले त्याचं. तो म्हणे वी इट अप दोज ऍडव्हान्सेस, वी यूज अप दोज ऍडव्हान्सेस बाय एंगेजिंग अस इन मोर रिस्कियर ड्रायव्हिंग. मॅन इज अ रिस्क लव्हर अॅनिमल. तो म्हणे आज लोकांना गेम काय आवडतात तर बंजी जम्पिंग, स्कुबा डायव्हिंग, रोड रेसिंग. मॅन इज अ रिस्की लव्हिंग अॅनिमल आणि याच रिस्कचा इतका प्रचंड हैदोस किंमत मोजावी लागते आणि किंमत या आपल्या संपूर्ण जनतेला मोजावी लागते ती आपण पाहिली. या चर्चेचा समारोप करताना मी पुन्हा एकदा योगेश बाग यांच्याकडे जाणार आहे. आजची चर्चा महत्वाची अशा करता होती की भारतामधले दर 10,000 वाहनांमागचे जे अपघात आहेत ते आत्ता जगात सर्वात जास्त आहेत, किंबहुना अमेरिकेपेक्षा जवळपास 12 ते 13 पटीनं जास्त आहेत. याचं एक कारण नाही आहे. लायसन्स देण्याची सदोष पद्धती, रस्त्यावरची अवघड वळणं, अरुंद रस्तेच नव्हे तर प्रचंड मोठे असणारे रस्ते, अनेक तास ड्रायव्हिंग करायची सक्ती, त्याहीपेक्षा सुद्धा मद्यपान, या सगळ्यामुळे हे प्रचंड मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. शेवटचा प्रश्न मला योगेश बाग यांना विचारायचा आहे. सर मला सांगा, काय करणार तुम्ही? एक शेवटची जालीम उपाययोजना, सहाय्यक आयुक्त परिवहन विभाग म्हणून एक जालीम उपाययोजना की एक ऍक्सिडेंट झाला, एक चूक झाली, पहिला मार्क, दुसरी झाली लास्ट वॉर्निंग आणि तिसरी झाली तर लायसन्स कॅन्सल. हे अमेरिकेमध्ये जसं होतं तसं या देशात कधी आणणार? लवकरच होणार आहे. यासाठी एक सुंदर कमिटी स्थापन करण्यात आली होती आणि त्यांनी जो एक पूर्ण रिफॉर्म मोटर व्हेकल ऍक्टचा आता करतायत आणि त्या अमेंडमेंटमध्ये अशा प्रकारचे पेनल्टी पॉइंट्स ठेवण्यात आलेले आहेत आणि लायसन्स रद्द करण्याची प्रोव्हिजन पण करण्यात आलेली आहे. आणि हा ऍक्ट लवकरच आता पास झाला लोकसभेमधनं की हा लवकरच लागू होईल आणि पूर्ण ऍक्टच आपला बदलणार आहे. आणि यात दंडातही वाढ करण्यात आलेली आहे, इम्प्रिझनमेंटमध्ये पण करण्यात आलेली तरतूद आणि पेनल्टी पॉइंट्स पण ठेवण्यात या सगळ्यामुळे अशा प्रकारचे अपघात कमी होतील असं आपल्याला वाटतंय? सर्वात महत्वाचा रोल जो आज तुम्ही या मीडियाच्या द्वारे करतायत ते सगळ्यात महत्वाचं आहे. वारंवार आपल्याला लोकांना सांगायला लागेल की एवढी माणसं रोज मरतायत, हे कुठेतरी कायम त्यांच्यावर, जसं टीबीचं आहे, एड्सचं आहे, जो धसका त्यातनं मिळालेला आहे, पल्स पोलिओ निर्मूलन जेवढ्या यशस्वीरित्या आपण भारतामध्ये राबवलं तसं अपघातांची वारंवार त्यांना जर जाणीव करून दिली आपण की हे रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगमुळे आहेत, तुम्ही घरी परत येण्याची शक्यता आज किती कमी झालेली आहे रोज. आणि ह्याचं सर्वात वैशिष्ट्य म्हणजे 62% हे ब्रेड विनर आपण मुक्तोय. घरातला पोशिंदा माणूस अपघातात जाण्याचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे कुठेतरी हे सारखं मीडियातनं यू शुड नॉक द डोअर कंटिन्युअसली टू द पीपल की रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना यू शुड नॉक द डोअर कंटिन्युअसली टू द पीपल. आणि त्यातलाच हा आपला कार्यक्रम होता. कोणावर दोषारोप ठेवायचे नव्हते, तर असे अपघात का होतात, त्या अपघातामागची नेमकी कारणं काय, ती टाळण्याकरता काय केलं पाहिजे आणि या अपघाताचा एकूणच व्यापक विचार करण्याकरता म्हणून आपण आज या 4 मान्यवरांना प्रतिष्ठिताने इथे बोललो होतं.
चर्चा अतिशय रंगली, अनेक मुद्दे आले. खरं तर या एका भागामध्ये याची चर्चा करणं खूप कठीण आहे, परंतु मी एक नक्की सांगेन की जे हाती लागलं तेही काही कमी नव्हतं. यातून जर तुमच्या वाहनाची निगा कशी ठेवायची, यातून हे कायदे कसे पाळायचे आणि त्याहीपेक्षा तुमच्या एकूणच वाहनाचा विमा कसा उतरवायचा, प्रशिक्षण कसं द्यायचं, ड्रायव्हर कसा निवडायचा, लायसन्स मधला भ्रष्टाचार कसा थांबवायचा. अपघात हे केवळ अरुंद रस्त्यावर होत नसतात, तर प्रशस्त आणि निर्मनुष्य रस्त्यावरच सर्वात जास्त होत असतात. जेवढे दिवसा होतात तेवढेच वाहनं रस्त्यावर कमी असूनही रात्री का होत असतात, या सगळ्याचा विचार आपण कराल आणि अशा प्रकारचा अपघात महाराष्ट्रात कमीत कमी होईल अशी आज अपेक्षा करूया. अशा प्रकारचा कार्यक्रम करताना खरं तर आम्हाला अजिबात आनंद होत नाही, परंतु एक सामाजिक जाणीवेचं भान म्हणून, एक जनजागृती म्हणून या चौघांना आज आम्ही इथे आमंत्रित केलं. आपण चौघे इथे आलात आणि एक प्रकारच्या जनजागरणाच्या मोहिमेत आपण भाग घेतलात, त्याबद्दल झी 24 तासच्या वतीनं मी आपले आभार मानतो. पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.